अमेरिका हा नेहमीच कुठल्या ना कुठल्या प्रकारे जगावर अधिपत्य गाजवण्याचा प्रयत्न करत असतो. मग कधी ते युद्धाच्या माध्यमातून असू दे, कधी त्यांनी लावलेल्या सँक्शन्सच्या माध्यमातून असू दे आणि कधी टॅरिफ्स वाढवण्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला तो दिसून येतो. अशातच मागच्या वर्षी अमेरिकेने भारतावर सुद्धा टॅरिफ्स खूप जास्त प्रमाणात वाढवलेले होते आणि त्यामध्ये अमेरिकेने भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला होता, पण भारताच्या ऍग्रीकल्चर सेक्टरने विशेष कामगिरी करून दाखवलेली आहे आणि भारताचा ऍग्रीकल्चर सेक्टर एक्सपोर्ट मध्ये चमकलेला आहे. आणि मग अशातच अमेरिकेचा दबाव फेल गेलेला आहे. आणि तो कशा पद्धतीने फेल गेलेला आहे आणि ऍग्रीकल्चर सेक्टरने कशा पद्धतीने आणि कुठे कामगिरी करून दाखवलेली हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, चर्चा करणार आहोत. सो हॅलो ऍस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनायसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. बघा, उत्तर लेखन झिरो टू हिरो या पुस्तकाबद्दल आता तुम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. एमपीएससी राज्यसेवेसाठी अतिशय महत्वाचं आन्सर रायटिंग रिलेटेड हे पुस्तक आहे, तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. चला विषय बघूया काय आहे. ट्रम्प्स टॅरिफ म्हणजे जे अमेरिकेने टॅरिफ्स लावलेले होते त्याचा फटका आपल्याला निश्चितच बसलेला होता, पण भारताने जो आहे ती ग्लोबल एक्सपोर्ट स्ट्रॅटेजी वापरली होती आणि त्यामुळे जे कृषी क्षेत्रातलं जे एक्सपोर्ट आहे ती त्यातली जी वाढ आहे ती आपल्याला कायम ठेवलेली दिसून येते. आणि म्हणून कृषी क्षेत्राने किंवा ऍग्रीकल्चर सेक्टरनी कामगिरी चांगल्या पद्धतीची केलेली आहे आणि त्याचा आपल्याला व्यापारामध्ये फायदा झालेला आहे, बिझनेसमध्ये फायदा झालेला दिसून येतो. बघा, आता ट्रम्प टॅरिफ नंतरही भारताची कृषी निर्यात वाढली कशी. नेमकं काय होतं की 2025-26 मध्ये जी भारताची कृषी निर्यात आहे ती आपल्याला 53.1 अब्ज डॉलर आपल्याला पाहायला मिळतं आणि ही जी आताची वाढ आहे ती जवळपास मागच्या वर्षीच्या तुलनेनं 2.3% वाढलेली दिसून येते आणि तो व्यापारामध्ये आपल्याला ऍग्रीकल्चर सेक्टरने वाढ कायम ठेवलेली दिसून येते. बघा, अमेरिकेच्या उच्च टॅरिफ नंतरही ही वाढ कायम आहे. जेव्हा बाहेरच्या प्रोडक्टवर जी इम्पोर्ट ड्युटी आहे ती वाढवल्या जाते आणि त्यामुळे काय आहे की जे तिथलं जे स्थानिक प्रोडक्ट्स असतात किंवा तिथलं जे मार्केट असतात किंवा तिथले जे व्यापारी असतात त्यांना काय आहे त्यापासून संरक्षण देण्यात येतं. आणि मग काय होतं की बाहेरच्या देशातले जे प्रोडक्ट असतात ते काय होतात कुठे ना कुठे आपल्याला मागे पडून दिसतो, त्याचा व्यापार मागे पडलेला दिसतो आणि यामुळे काय होतं की आपला जो व्यापार आहे आणि त्या माध्यमातून जो डेफिसिट आहे तो सुद्धा आपल्याला झेलावा लागतो. असं नसताना सुद्धा म्हणून कृषी क्षेत्राने ही विशेष कामगिरी त्या ठिकाणी करून दाखवलेली आहे. याचं कारण काय, तर भारताने नवीन जागतिक बाजारपेठांमध्ये जो विस्तार केलेला आहे, अमेरिकेला सोडून ज्या इतर देशांच्या बाजारपेठा आहे त्याला सुद्धा ऑप्शन्स म्हणून पाहिलेला आहे आणि तिथे विस्तार केलेला आपल्याला दिसून येतो आणि या पद्धतीने कृषी निर्याताची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. बघा, आता जे हे ट्रम्पने टॅरिफ लावलेले होते किंवा अमेरिकेने जे टॅरिफ्स लावलेले होते, इम्पोर्ट ड्युटी ज्या वाढवलेल्या होत्या, ठीक आहे, सो त्यामुळे काय आहे ऑगस्ट 2025 मध्ये जवळपास हे जे टॅरिफ्स आहे 25 ते 50% शुल्क वाढवलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि एवढं सगळं असतानाही मग निश्चितच काही क्षेत्रांना याचा फटका जाणवणारच आहे. जसं की मग फार्मास्युटिकल इंडस्ट्री असेल किंवा गारमेंट्स इंडस्ट्री असेल, ज्वेलरी असेल, लेदर्स असेल आणि स्पाइसेस असेल, ह्या एवढ्या क्षेत्रांना आपल्याला त्याचा त्या टॅरिफ्स वाढल्यामुळे फटका पाहायला दिसतो, फटका बसलेला त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. बघा, फार्मास्युटिकल्स मध्ये 9.7 बिलियन डॉलर्स पर्यंत व्यापार व्हायचा, तो आता कुठपर्यंत आलेला आहे तर 8.6 बिलियन डॉलर, म्हणजे यामध्ये आपल्याला कमतरता दिसून येते. सो या पद्धतीचा परिणाम जेव्हा टॅरिफ्स वाढ करण्यात येते तेव्हा निश्चितच आकड्यामध्ये घट झालेली, व्यापारामध्ये घट झालेली आपल्याला दिसून येते. पण कृषी क्षेत्राने ही कायम ठेवलेला आहे. मग आता हे भारताने नुकसान भरून कसं काढलं आणि कुठून भरून काढलेलं आहे, तर सर्वात महत्वाचं जे युएसए वर जे आपली डिपेंडन्सी आहे व्यापारासाठी, ते जे आपण मार्केट शोधत होतो किंवा त्या अमेरिकेसोबत जो आपण व्यापार करत होतो, सो आपलं एक प्रकारचं अवलंबित्व अमेरिकेवर वाढलेलं होतं आणि तेच आपण सगळ्यात आधी कमी केलेलं आहे. आणि ज्या काही नवीन बाजारपेठा आहेत त्यामध्ये आपण निर्यात वाढवलेली आहे. प्रामुख्याने आपल्याला त्यामध्ये काय दिसून येतात, चीन असेल, व्हिएतनाम असेल, जापान असेल, हे देश आपण ऍज अ एशियन कंट्री म्हणून सुद्धा त्या ठिकाणी बघू शकतो. आणि एशियन कंट्रीला मार्केट म्हणून हेरणं, मार्केट म्हणून बघणं हे भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. इतकंच नाही तर युएई आहे, युएई सोबत आपला खूप जास्त मोठ्या प्रमाणात व्यापार त्या ठिकाणी
चालत असतो आणि युएई सुद्धा आपला हा ट्रेड पार्टनर राहिलेला आहे. रशिया आहे आणि मग युरोप मधले काही देश असतील. सो यांना आपण एक नवीन मार्केट म्हणजे आहे तसं जुनच, पण काही प्रोडक्टसाठी आपण नवीन मार्केट म्हणून या सर्व देशांकडे पाहिलेला आहे. मग यामध्ये तुमचे मरीन प्रोडक्ट्स असतील किंवा बफेलो मीट्स असतील, हे सुद्धा आपण या देशाला निर्यात केलेलं आहे, एक्सपोर्ट केलेलं आहे. ठीक आहे. सो या पद्धतीने आपलं जे झालेलं नुकसान आहे, टॅरिफ्स मध्ये वाढ झाल्यामुळे जे नुकसान झालेलं आहे ते आपण त्या देशांमधून भरून काढलेलं आहे. बरं, बघा आता की भारताच्या एक्सपोर्ट ग्रोथ मध्ये जी ही काही निर्यात जी वाढलेली आहे त्यामध्ये जी ग्रोथ झालेली आहे, हे यामध्ये स्टार परफॉर्मर म्हणून कुठल्या सेक्टर्स राहिलेले आहे, कुठले क्षेत्र अग्रगण्य राहिलेले आहेत. तर बघा, मरीन प्रोडक्ट्स. आता या ठिकाणी हा तुम्हाला चार्ट दिसतो, इंडिया टॉप ऍग्रीकल्चर एक्सपोर्ट आयटम्स, आणि हे मिलियन डॉलर्स मध्ये याची आकडेवारी आपल्याला दिलेली आहे. ती आकडेवारी आपण बघून घेऊया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. बघा, हा 24-25 चा डेटा आहे. मरीन प्रोडक्ट्स मध्ये हा किती होता, 7,405 मिलियन डॉलर इतका आपल्याला पाहायला मिळत होता. आणि 2025 मध्ये बघा यामध्ये वाढ झालेली दिसते, 8,431 मिलियन डॉलर पर्यंत तो गेलेला आहे. इतकंच नाही, हे बफेलो मीट बघा 2024-25 चे आकडे काय सांगतात, 4,060 मिलियन डॉलर हा गेलेला आहे, 5,098 पर्यंत तो गेलेला आहे. अजून काय आहे, कॉफीमध्ये, कॉफीने पहिल्यांदा जो 2 अब्ज डॉलरचा टप्पा आहे तो पार केलेला आहे. बघा इथे तुम्हाला दिसून येईल, आधी किती होता तो 1,805 पर्यंतचा मिलियन डॉलर मध्ये आपल्याला दिसून येत होता, त्यांनी आता वाढ केलेली आहे. अजून काय, फ्रुट्स व्हेजिटेबल्स मध्ये सुद्धा त्यांनी वाढ त्या ठिकाणी नोंदवलेली आहे, ज्यामध्ये द्राक्ष असेल, आंबे असेल, कांदा, डाळी, हे सगळे जे प्रोडक्ट्स असतील याची सुद्धा निर्यात वाढवलेली आहे. आणि असे हे भारतासाठीचे हे जे सेक्टर आहे हे आपल्याला स्टार परफॉर्मर म्हणून आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात आणि त्याच अनुषंगाने ही आकडेवारी आहे. आणि म्हणून कृषी क्षेत्रातली जी एक्सपोर्ट आहे त्यांनी आपली जी ग्रोथ आहे ती कायम ठेवलेली आपल्याला दिसून येते. बरं, आता पुढे बघा, या पद्धतीने जरी कृषी क्षेत्रामध्ये भारत चांगली कामगिरी करत असला तरीही काही ना काही कमतरता आपल्याला भारताच्या दृष्टिकोनातून लक्षात घेणे खूप गरजेचं आहे. काय आहे, भारताची इम्पोर्ट डिपेंडन्सी. आता भारत बऱ्याचशा वस्तू बाहेरून इम्पोर्ट करत असतो. जरी आपण कृषी प्रधान देश असलो तरी सुद्धा काही गोष्टी इम्पोर्ट कराव्या लागतात, जसं की व्हेजिटेबल ऑइल्स असेल. सो यामध्ये काय आहे, याची आकडेवारी काय सांगतात, तर 169.4 लाख टन ही एवढे आपल्याला आयात करावा लागतो आणि यावर होणारा जो खर्च आहे तो 19.5 अब्ज डॉलर इतका खर्च करावा लागतो. म्हणजे बघा, हे सुद्धा कृषी क्षेत्राशी रिलेटेड आहे, पण तरी सुद्धा आपल्याला त्याची जी आयात आहे ती करावी लागते आणि त्याच्यावर आपली डिपेंडन्सी आहे. सो या अनुषंगाने सुद्धा या गोष्टी कशा कमी करता येईल, याची आयात कशी कमी करता येईल, भारतामध्ये त्याचं प्रोडक्शन कसं वाढवता येईल, ती गरज कशी पूर्ण करता येईल, या अनुषंगाने आपल्याला विशेष लक्ष देणं महत्वाचं आहे. इतकंच नाही, ज्या पल्सेस आहे, ज्या डाळी आहे, सो यामध्ये सुद्धा देशांतर्गत उत्पादन जे आहे ते अपुरं पडतंय. निश्चितच भारत हे डाळीच्या उत्पादनात आपल्याला अग्रेसर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो, पण त्याच सोबत जे भारताचं जे कन्झम्पशन आहे डाळीला घेऊन, पल्सेसला घेऊन, हे सुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे. आणि म्हणून उत्पादन जरी आपलं असलं तरी भारतासाठीची जी गरज आहे ती 80% पर्यंतच पूर्ण करतो आहे. आणि त्यामुळं डाळीमध्ये सुद्धा आपल्याला काय करावं लागतंय की इम्पोर्ट करावं लागतंय. आणि हे इम्पोर्ट करण्यासाठी जवळपास 3.6 बिलियन डॉलर इतका आपल्याला व्यापार जो आहे तो इम्पोर्टच्या अनुषंगाने आपल्याला पाहता येतो. ठीक आहे. पुढे बघा, कॉटन जो आहे, भारत हा एक्सपोर्टर वरून इम्पोर्टर देश बनलेला आहे. 2011-12 किंवा 12-13च्या दरम्यान जो एक्सपोर्ट करत होतो तो आपण 3.4 बिलियन डॉलर पर्यंत आपण एक्सपोर्ट करत होतो. पण आता जी ही कंडिशन आहे ती बदललेली आहे आणि आपण आता काय झालेलं आहे, इम्पोर्टर झालेलो आहे. आणि 1.9 बिलियन डॉलरची आता आपल्याला कॉटनसाठी इम्पोर्ट करावा लागतं. आणि त्या मानाने एक्सपोर्ट हा आपला खूपच कमी आहे. हा जो आकडा तुम्हाला बिलियन मध्ये दिसतो, तर आपला एक्सपोर्ट तो तुम्हाला मिलियन मध्येच पाहायला मिळेल. सो या अनुषंगानं या विशेष क्षेत्रासाठी किंवा या प्रोडक्टसाठी आपल्याला काय विशेष लक्ष देणं गरजेचं आहे, ज्यामुळे जी इम्पोर्ट डिपेंडन्सी आहे ती आपल्याला कुठेतरी कमी करता येईल. सो आय होप की तुम्हाला ऍग्रिकल्चर सेक्टरनं आपलं ग्रोथ कशी कायम ठेवलेली आहे हे लक्षात आलेलं असेल आणि काही गोष्टींकडे विशेष
ध्यान किंवा विशेष लक्ष देणं का महत्वाचं हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल. याच अनुषंगाने हा प्रश्न बघून घेऊया. कृषी निर्यात वाढ ही केवळ उत्पादन वाढीवर नाही तर बाजारपेठांच्या विस्तारावर सुद्धा अवलंबून असते. याच तुम्हाला या अनुषंगाने स्पष्टीकरण द्यायचंय, स्पष्ट करायचंय. कुठले डायमेन्शन्स त्यामध्ये तुम्हाला विचारात घेता येतील मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे, ज्यामध्ये प्रिलिम्स प्लस मेन्स कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर केल्या जाणार आहे. सर्वात विशेष महत्वाचं म्हणजे लाईफ टाइम व्हॅलिडिटी या बॅचची असणार आहे. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत व्हॅलिडिटी. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस असेल, PYQ अनालिसिस, टेस्ट सिरीज, स्टडी नोट्स आणि 1-to-1 मेंटरशिप सुद्धा अवेलेबल असणार आहे. तुम्हाला जर बॅचची किंमत जास्त वाटत असेल तर माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून, आणि त्यावर निश्चितच तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळेल. आणि मी माझा पर्सनल नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला सिलेबस लागत असेल, नोट्स हव्या असतील, काही गायडन्स हवे असेल तर निसंकोचपणे तुम्ही मला कॉल करू शकता. तेव्हा ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. ऍप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय इल्ड नोट्स, एनसीईआरटी आणि स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतील. PDF स्वरूपातील नोट्स हव्या असतील तर हा QR कोड आता स्कॅन करा आणि एऑनआयएसच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. अधिक माहितीसाठी मी ऑफिसचा नंबर सुद्धा देत आहे आणि तुम्ही वेबसाईटला पण व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला निश्चितच आवडला असेल. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.